हरे कृष्णा. भगवद्गीता श्रृंखला अध्याय 3 आजच्या विषयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अध्याय 3 कर्मयोग यावर चर्चा करत आहोत. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की शरीर आत्मा हा भेद काय आहे, आत्मिक स्तरावरती कार्य करणं गरजेचं आहे आणि कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता कर्म करणं गरजेचं आहे, अर्थात बुद्धियुक्त कर्म करणं गरजेचं आहे. तेव्हा अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की जर बुद्धियुक्त कर्म करणं हे जर उत्तम असेल तर मी माझ्या बुद्धीने निर्णय घेतोय की ह्या युद्धामध्ये मला भाग घ्यायचा नाही आहे, त्यापेक्षा मी संन्यस्त जीवन स्वीकारेन आणि तिथे आनंदी राहील. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देत आहेत. 3रा अध्याय कर्मयोगाचं ज्ञान देतो. एक उदाहरण या ठिकाणी सांगावंसं वाटतं. एक साधू नदीमध्ये आंघोळ करत असतात. आंघोळ करता करता त्यांच्या उंजळीमध्ये जेव्हा ते पाणी घेतात त्यात एक विंचू येतो. तो विंचू त्यांना डसतो, दंश करतो आणि पुन्हा त्यांच्या हातातून खाली पडतो पाण्यात. त्या विंचवाला वाचवण्यासाठी पुन्हा साधू त्या विंचवाला पाण्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करतात. तो विंचू पुन्हा त्यांना चावतो, पुन्हा तो पाण्यात पडतो. 2-3दा झाल्यानंतर बाजूचा एक व्यक्ती साधूंना म्हणतो, तो विंचू तुम्हाला चावतोय, तुम्ही त्याला का वाचवताय? साधू म्हणाले, चावणं हा त्याचा गुणधर्म आहे, वाचवणं हा माझा गुणधर्म आहे. त्यामुळे जसं आपण साधूच्या जीवनामध्ये पाहतो की कर्तव्य कर्माला त्यांनी प्राधान्य दिलं की कोणाला तरी वाचवायचं आहे, तसं या ठिकाणी अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगामध्ये खास करून वर्णन करतात की तुझं कर्तव्य कर्म काय आहे, या कर्तव्य कर्माकडे तू लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे कर्तव्य कर्म करत असताना फळाची अपेक्षा न ठेवता, गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये वर्णन आहे, प्रकृते क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहरमिति मन्यते. सगळी कर्म प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे केली जातात, पण कधी कधी कर्ता स्वतःला या कर्माचा मुख्य तो कर्ता समजतो की माझ्यामुळे झालेलं आहे, माझ्यामुळे झालेलं आहे, पण वास्तविक प्रकृतीच्या 3 गुणांच्यामुळे झालेलं असतं. आपण कुठल्याही गोष्टी ते करते नसतो. अशा पद्धतीने अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण त्याचं कर्तव्य कर्म करायला प्रेरित करतायत. फळाची अपेक्षा न ठेवता तू कर्तव्य कर्म करत राहा, जेणेकरून या माध्यमातून तू भगवंतापर्यंत पोहोचू शकशील. आणि पुढे हे सविस्तर ज्ञान देताना या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण वर्णन करतायत. अर्जुनाला ते सांगतायत. या ठिकाणी आपण पाहू, फार सुंदर श्लोकांची शृंखला या 3ऱ्या अध्यायामध्ये आहे. मयी सर्वाणि कर्माणि संन्यास अध्यात्मचेतसः निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की अरे अर्जुना, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन तू मला तुझी सर्व कर्मे समर्पित कर. कोणतेही लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आळस्यरहित होऊन उठ आणि युद्ध कर. या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतायत की तो आळसपणा सोडून दे. तुझ्या मनामध्ये जो विचार आलेला आहे की मी कर्तव्य कर्म सोडून संन्यास आश्रम घेतो, तोही चांगला आहे, पण तो चुकीचा आहे. त्या ठिकाणाहून उठ, तुझी सर्व कर्म तू मला अर्पण कर बुद्धियुगाच्या माध्यमातून. आणि जेव्हा अर्जुनाला असं ते वर्णन करून सांगतायत निष्काम कर्मयोग काय आहे, फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं, त्यासाठी दिव्य ज्ञानाची गरज असते. आणि म्हणून हे दिव्य ज्ञान घेऊन आपण निष्काम कर्मापर्यंत कसं पोहोचू शकतो, म्हणजेच कर्म करत असताना तेव्हा ज्ञानाची जोड येते. त्या ज्ञानामुळे निष्काम कर्म करणं अधिक सुलभ होतं. ते कसं करावं हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला 4थ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून तत्पूर्वी तो 4था अध्यायाचं वर्णन तुम्हाला उद्याचा व्हिडिओ पाहावा लागेल. त्यासाठी आज या 3ऱ्या अध्यायामध्ये तुम्ही कृपया वाचन करा आणि 3ऱ्या अध्यायातला एखादा कोणता श्लोक जर तो तुम्हाला आवडला तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये सांगा. हरे कृष्ण.